नमस्कार मंडळी, हा व्लॉग ना रक्षाबंधनच्या आदल्या दिवशीचा आहे. या दिवशी सप्त्यातील नाश्त्याची पंगत ही आमच्या घरी असते. त्याच्यामुळे मी 3:45 वाजता उठले. रात्री सगळा पसारा असाच ठेवून झोपले होते. त्याच्यामुळे सकाळी उठल्यावर आधी तो क्लीन केला. सगळी भांड्यांची वगैरे क्लिनिंग झाली. मग फरशी पुसायला घेतली. फरशी वगैरे सगळं क्लीन करून झालं. मग एक खोली आवरायची राहिली होती, ती सुद्धा आवरायला घेतली. घरातले अजून कोणीच उठले नव्हते आणि इकडे माझी धडपड चालू होती. तसंही बाहेर अजून अंधारच होता, पण माझ्या जीवाला कुठे चैन पडते. कामावरायला उशीर होतोय की काय, त्याच्यामुळे मी सगळं लवकरच आवरायला घेतलं होतं. कधी घरी छोटासा जरी कार्यक्रम असला ना, तरी माझी मम्मी ही अशीच काळजी करायची. आणि आम्ही तेव्हा तिला खूप सांगायचो, अगं इतकी काय काळजी करतेय, जस्ट छोटासा तर कार्यक्रम आहे. आणि ती वाली फिलिंग आता मला येते. असो, सगळं घरातलं आवरून झाल्यावर मी सुद्धा माझं छान छान आवरलं आणि सगळ्यात अगोदर चहा बनवायला घेतला. चहा वगैरे बनवून झाला. माझी आलं लसूणची पेस्ट बनवायची राहिली होती, ती सुद्धा बनवली. तोपर्यंत 7:30 वाजले होते आणि इकडे मिसळ बनवून रेडी होती. आज नाश्त्याला मिसळ पाव होता. पंगत वगैरे आवरल्यानंतर आम्ही आमच्या हायस्कूलकडे गेलो होतो. तर 10वी माझं शिक्षण इथंच झालं आहे. शाळा छोटी आहे, पण आठवणी खूप साऱ्या. यानंतर सायंकाळी ही गावची यात्रा असते, ती तुम्हाला उद्याच्या व्लॉगमध्ये बघायला भेटेल. बाय.